स्टार्ट. शेती हा नेहमीच आपल्या देशात बहुतांश शेतकऱ्यांसाठी आतबट्टाचा व्यवहार राहिलेला आहे. पाऊस पाण्याने ओढ दिली, बियाणे खराब निघाले, खत पुरवठ्याने दगा दिला, अति उत्पादन होऊन भाव पडले. मागणी असताना सरकारने निर्यात बंदी केली. अशी एक ना दोन कारणे शेतकऱ्याच्या सुखदुःखाचा निर्णय करत असतात. या सगळ्यास तोंड देण्याची त्याची तयारी असते, ती फक्त एका आशेवर. आपल्या उत्पादनास रास्त भाव मिळावा, तो त्याचा खरे तर हक्क. उत्पादित मालाचा दर काय असावा हे ठरवण्याचा अधिकार उत्पादकाचा. हा अन्य क्षेत्रांतील किमान न्याय कृषी क्षेत्रास मात्र लागू नाही. या क्षेत्रात उत्पादक सोडून अन्य यंत्रणा उत्पादनाच्या दराबाबत निर्णय घेत असतात. कधी किमान आधारभूत किंमत हे गाजर पुढे केले जाते, तर कधी देशांतर्गत बाजारपेठेच्या गरजांचा मुद्दा पुढे येतो. परिणामी शेतकऱ्यास त्याच्या उत्पादनास हवा तो भाव काही मिळत नाही. हे केवळ आणि केवळ चुकीच्या सरकारी धोरणांमुळे होते. तेव्हा त्या पापाची भरपाई करण्यासाठी सरकार अन्य मार्गांनी शेतकऱ्यास चुचकारू पाहते. वीज बिलमाफी, सवलती, खतांवरील अनुदान आणि अखेर कर्जमाफी हे शेतकऱ्यांस अंजारण्या गोंजारण्याचे हमखास मार्ग. त्यात निवडणुका तोंडावर आल्या असतील तर पाहायलाच नको. बळीराजाविषयी सरकारचे प्रेम कमालीचे उफाळून येते आणि न मागितलेल्या सवलतींचा वर्षाव केला जातो. अमुक युनिट्सपर्यंत वीज दरमाफी, स्वस्तात खते, पाणीपट्टीत सवलत इत्यादी. आणि निवडणुकीत आव्हान फारच कडवे असेल तर थेट कर्जमाफीचा वादा केला जातो. तो पाळला नाही की काय होते हे लोकसत्ताच्या गुरुवारच्या मुख्य बातमीवरून कळू शकेल. राज्यातील पीक कर्जाची थकबाकी 31,500 कोटी रुपये इतकी प्रचंड वाढल्याचा आणि त्यामुळे अनेक जिल्हा मध्यवर्ती बँका संकटात आल्याचा तपशील यातून समोर येतो. ही बाब महाराष्ट्रास सध्या जे दारिद्र्याचे डोहाळे लागलेले आहेत त्याच्याशी सुसंगत असली तरी तिच्याकडे दुर्लक्ष करून चालणारे नाही. परिच्छेद. कारण ही अवदसा स्वनिर्मित आहे. विधानसभा निवडणुकीत काहीही करून सत्तेवर यायचेच या प्रत्येकाच्या आविर्भावामुळे आपणावर नेसूचे सोडून डोक्यास गुंडाळण्याची वेळ आलेली आहे. याचेही भान या राजकीय पक्षांचं नसते. त्यातूनच शेतकऱ्यांचं कर्जमाफीचे आश्वासन दिले गेले हे लोकानुनयाच्या स्पर्धात्मकतेतून घडते. निवडणुकांपुरती आश्वासनांची खैरात करायची आणि सत्ता आली की त्याकडे पाठ फिरवायची असाही प्रकार अनेकदा होतो. शेतकऱ्यांच्या कृषी कर्जमाफीबाबत तो यावेळी झाला. माफी वगैरे काहीही नाही. शेतकऱ्यांनी 31 मार्चपर्यंत आपापले हप्ते भरावेत इतके स्पष्ट विधान अर्थमंत्री अजित पवार करते झाले. पण तरी त्यामुळे काडीचाही फरक पडला नाही. शेतकऱ्यांनी अजितदादांच्या इशाऱ्याकडे दुर्लक्ष केले. त्यांचेही तसे योग्यच. कारण अर्थमंत्री एका बाजूने मुकाट कर्जाचे हप्ते भरा असे सांगत असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कर्जमाफीचा निर्णय योग्य वेळी घेतला जाईल असे म्हणत राहिले. ही योग्य वेळ म्हणजे बहुधा होऊ घातलेल्या जिल्हा परिषदा आदींच्या निवडणुका असावी. स्टॉप.